अरे युगो करण्याकरता माणसाकडे पाहिजे तर काही हा अहंकार करावा रावणाने त्याच्याकडे होतं तसं. बायका होत्या 80,000 काटे झाले पा इथे एक भेटत नाही एक. असे बरेच देवाला सोडले आता. आतापर्यंत ऐकलं होतं देवाला बोकड्या सोडला कोंबडं सोडला आता पोरच होणारच नाही लग्न. त्याने फक्त गावात फिरायचं बॅनर लावायचे झेंडा घेऊन फिरायचं येऊन येऊन येणार कोण बस तूच विठाल अवघडे अवघडे नाही. नोकऱ्या भेटल्या ना तर धंदे करा चांगले धंदे करा. तू का म्हणे हित होय तो व्यापार करा काय तुकोबरांनी व्यापार तुकोबरायच व्यापारी होते मुळात. तुका कुणबियाचा निर्णय शास्त्र मत. महाराज म्हणता मी आधी त्यांनी प्रपंच केला. अहो ज्यांना प्रपंच जमला नाही त्यांना परमार्थ कधीच जमत नाही. प्रपंच नाही ज्याला परमार्थ कशाचा त्याला. ज्याला प्रपंच जमला नाही त्याला परमार्थ जमत नाही. प्रपंच आणि परमार्थ या दोघांचं बॅलेन्स ज्यांनी सांभाळलं ते तुकोबरा आहे. आणि प्रपंच न करता ज्यांनी प्रपंचाची व्याख्या केली ते ज्ञानोबा. ज्ञानोबांनी संसार केलाच नाही. त्यांच्या भाषेत सांगू ज्ञानदेव म्हणे पाहता पाहि स्वप्नीचे चेले जाईल. ज्ञानोबा म्हणता मी नुसतं पाहिलं बाबा पण माझ्या असं लक्षात आलं स्वप्नीचे चेले. महादेवाचं मंदिर आहे बाजूला भली मोठी बारावे त्याच्यामध्ये काही जागा आहे आणि एक महात्मा लहानपणापासून त्या मंदिरात महादेवाची सेवा करतोय. 40 वर्ष झाले महादेवाची सेवा ब्रह्मचारी महात्मा. तिथे महादेवाचं रोज पूजा अर्चना बेलपत्र काय असेल ते सगळी महादेवाची उपासना करायची. एक दिवशी 40 वर्षानंतर त्या मंदिराजवळून नवरदेवाची वरात गेली. बाबाने ती वरात केली. तो डीजे तो थाट तो नवरदेव तो घोड्यावर बसलेला ते गाणे हाई झुमका आमच्या खांद्याच येते अख्खाचं अख्खं गाण पाठ केलं मी आम्ही. बाबांनी ती वरात पाहिली तो नवरदेव पाहिला तो घोडा पाहिला तो जल्लोष पाहिला. वा 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 वा. दिवसभर त्याचं चिंतन केलं. बाबा रात्री त्या मंदिराच्या भिंती आणि 12 विहीर होती त्याच्यामध्ये झोपले. मनी वशेती स्वप्नी दिसे. बाबाला रात्री स्वप्न पडलं. बाबाचं लग्न ठरलं. बाबा घोड्यावर बसले. घोड्यावर बाबा बसले. डीजे वाजताय वराडी नाचतायत फटाके फुटतायत बेवडे क्वाटरे फोडतायत. बाबांनी ते चित्र पाहिलं. लग्न लागलं. नवरी घरात आली. 1 वर्ष झालं. एक मुलगा झाला. दुसरा झाला. 4 पोरं झाले. कुठे स्वप्नात. एक दिवशी स्वयंपाक आटोपला भांडे आटोपले. बाबा लेकरांना भिंतीकडे घेऊन झोपले होते महादेवाच्या मंदिरात. विहिरीकडून ते झोपले लेकर पडतील. बायको आली आणि बायकोनं पोरांना सांगितलं लय पोरं मला जागा नाही थोडं थोडं तिकडे सरका. पहिल्या पोरानं दुसऱ्या सांगितलं दुसऱ्यानं तिसऱ्याला तिसऱ्यानं चौथ्यानं बाबा सांगितलं बाबा थोडं तिकडे सरका. जसा सरकला तसा विहिरीत पडल्यावर मग ती भ्रांती गेली. स्वप्न गेलं. स्वप्नीचे चेले जाईल. पाणी डोळ्यात गेलं ते उठलं. मग ओरडायला लागलं की अरे धावा वाचवा पळा मला कोणीतरी वाचवा. गावकरी धावले. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळी धावली. मग लोकांनी त्या बाबाला पाण्यातून बाहेर काढायला पाहिजे का प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्ही पडले कसे. तो म्हणे बाहेर काढ मग सांगतो. ते म्हणे नाही नाही तुम्ही 40 वर्षापासून बाबा इथे राहत्या मग तुम्ही पडले कसे. अरे तो म्हणलं मला थंडी वाजते टेम्परेचर लई लो झालेलं आहे मी पर्ण का काढले मला बाहेर. ते म्हणले नाही नाही 40 वर्षापासून पडले कसे. तो म्हणला बाबा नवरदेवाची वरात पाहिली ती दिवसभर चिंतन केलं. रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात बायको आली. तिला 4 लेकरं झाले. बायकोनं भांडे घासले आणि पोरांना तिकडे सरकवलं. जसं सरकवलं तसं मी प्यानं पडलो. लोक खदा खदा हसायला लागले. काय बाबा तुम्ही. लोक जोरजोरात हसायला लागले. सगळ्यांचं हसून झालं आणि मग बाबा जोरात हसायला लागले. लोक म्हणले बाबा
तुम्ही स्वप्नातली बायको पाहिली, तुम्ही पाण्यात जाऊन पडले, त्याच्यामुळे आम्ही हसलो. आता तुम्ही का हसताय? तो म्हणला, अरे स्वप्नातल्या बायकोनं जर मला त्या ठिकाणी विहिरीत ढकलून दिलं, ते तर खोटं खोटं होतं, तुमचे तर खरं खरं लग्न झाले. ज्ञानोबराय म्हणता, मी लग्न केलंच नाही, मी संसार केला नाही. स्वप्नीचे चेले जाईल लया. आणि माझा असा अनुभव आहे, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत आणि मृग जडवत जाईल. मी केला नाही, नुसतं पाहिलं, पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल. मी अनुभव नाही घेतला रे बाबा संसाराचा. माझा दूर दूर पर्यंत संसाराचा. हे बघा, आपण संसार केला तरी आम्हाला संसार जमलाच नाही, नाही जमला. संसाराचं एक सूत्र आहे, लग्न झाल्या झाल्या पहिल्या वर्षी कानावर शब्द येतात, अहो ऐकलत का? दुसऱ्या वर्षी शब्द येतात, ऐकू येत नाही का? तिसऱ्या वर्षी शब्द येतात, बैरे झाले का? चौथ्या वर्षी कान फुटले का? आणि पाचव्या वर्षी उलटला का नो माणूस. दरवर्षाचे बदलते आपले संसाराचे अनुभव आहेत. पहिल्या वर्षी गोड मंजूळ शब्द कानावर येतात, अहो ऐकलं का? 5 वर्ष गेले की उलटला का? संसारातले अनुभव आहेत माय बाबा. ज्ञानोबरायांनी संसार केला नाही, अनुभवला नाही, पण नुसता पाहिला, ऑब्झर्व केलं. नथिंग टीचेस बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. त्यांनी तर केलं नाही, फक्त काळजीपूर्वक निरीक्षणातून असं लक्षात आलं, स्वप्नीचे चेले जाईल. संसाराचं ते सूत्र आहे माय बाबा. संसार सोडू नका, तेच ज्ञानोबराय सांगतात, आसोनी संसार. ते म्हणतात सोडूच नका तुम्ही. कोणी सोडला नाही, सोडण्याच्या भानगडीत पडू नका, तो सुटत नाही. संसार सुटत नाही, कोणाचा सुटला नाही. काही व्हायरस डोक्यातून जातच नाही. तो व्हायरस एकदा मस्तकात बसला की तो कशानेच जात नाही. संसार रूपी व्हायरस असा चिकटलेला आहे की 184 भोग भूमी भोगून सुद्धा आमच्या अंतःकरणातले संसाराचे वाईट संस्कार जात नाही जात ते. कलियुगात आयुष्य कमी आहे, दुर्लभ मानुष देह देहिना क्षण भंगुरा. एक तर आयुष्य कमी आहे, नरदेह दुर्लभ जाणं 7 वर्षाचे गणना, त्यामध्ये दुःख येताना तुम्ही आठवा. संतांनी सांगितलं, रे बापा हो तुम्ही आठवा. आता पाया पडले तरी लोक ऐकत नाही. जरी हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे नाही ऐकाल दुसरा येईल, तरी दुसरा येईल, तरी नाही ऐकाल. हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे नाही ऐकाल. हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे नाही ऐकाल. सरत सेवतीला कार बांधून देईल, सरत सेवतीला, सरत सेवतीला कार बांधून देईल, सरत सेवतीला. गजनाथनिवा एक जाईला, एक गजनाथनिवा आमचे साहेब जाईला. पिंगळा 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 म्हातारी बोल 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 पिंगळा. बोली बोलत होता पिंगळा म्हातारी, बोली बोलत होता पिंगळा म्हातारी. पिंगळा म्हातारी बोली बोलत होता पिंगळा म्हातारी, पिंगळा म्हातारी बोली बोलत होता पिंगळा म्हातारी. जरी हे नाही ऐकाल, हे जे 8 दिवस मांडलेलं आहे ना, हे जर नाही ऐकलं तर, हे नाही ऐकाल तरी दुसरा येईल, हे नाही ऐकाल. सरते शेवटी बा काढ बांधून नेईल, सरते शेवटी बा बांधिले सबड दोरी. ऐका, बांबूची चौकट करुनी निजवले त्यास त्यावरुनी, तो पुन्हा न यावा म्हणून. बांबूची चौकट आहे, प्रेत बांधायचंय. प्रत्येक गावात प्रेत बांधणारा एक स्पेशल माणूस असतो. ग्रामपंचायत मधून निवड होते त्याच्या आनंद अण्णा नाही येत बघा. उधळत असत ते. मडही तुम्हीच बांधा, भजन बी तुम्हीच करा. बरं भजनानं लोक चहा चांगली देत नाही अर्जुन बा. हंडाभर पाणी रातभर तुम्ही.
तेच गरम करते आणि तेच पाचते. ते मड खुटेला असतं. आता काही खुटवत नाही. लोक पूर्वीचा काळ होता, पूर्वी फोनाची सुविधा नव्हती, मोटरसायकल जायचं, निरोप द्यायला लागत होते, गावगावी जावं लागतं. मग जर मरलं म्हातारा तर रात्रभर ठेवावं लागत होतं. लोक जायचे, ते 2 जण जायचे. मोटरसायकल सापडत नाही, कोणाची एकाची मोटरसायकल, त्याच्या ज्याला नातेवाईक माहिती त्याच्याकडे लिस्ट, तो फुकट जात ना, त्याला क्वार्टर लागत होती. ते पिऊन बसायचं मागे आणि मग ते पूर्ण फिरायचे. मग रात्रभर मग ते जागरण करायचे. मग सगळे गावातले भजनी बोलवायचे आणि मग चालायचं त्या ठिकाणी. आणि मग भजनी त्या मड्याला सांगायचे, नको नको मना गुंतुमा या जाडी, आता काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडील बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. मड पाहायचं भजन्यांकडे, भजनी पाहायचे मड्याकडे. घरातले एक जण उठायचे, सुरुवातीला पत्ते खेळायचे, एकच गोधडीत जायचे. रातभर फक्त मडन भजनीच. मड पाहायचं भजन्याना, भजनी पाहायचं मड्यानं. मग मड सांगायचं, बैठ मेरे पास तुझे दे बता, ना तू कुछ कहे ना मैं कुछ कहूं. मड ही बोले ना, ही बोले ना. अरे ज्याने आयुष्यभर टाळकरींची निंदा केली, ज्याने आयुष्यभर दारू पिली, ज्याने सप्त्याला वर्गणी दिली नाही, जो कधी मंडपात आला नाही, आणि तो मेल्यावर जर अन्नात टाळ घेऊन त्याच्या मागे भजन म्हणायला असं, किती वाईट गोष्ट आहे. एक ध्यानात ठेवा, आपण मेल्यानंतर आपल्या तोंडात तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपल्याला हिंदू धर्मानुसार काढी लागत नाही. मग ज्याने आयुष्यभर परमार्थच केला नाही, माळकऱ्यांची निंदा केली, तो मेल्यानंतर अख्खं तुळशीचं रुंदावरून उपटून त्याच्या तोंडात घातलं, काय फायदा होणार. आयुष्यभर कोंबड्या खाल्ल्या, मग कोंबडीचे पकच घाला त्याच्यात थोबाड्यात, फार्मचे पांढरे पिस आणायचे तोंडात घालायचे. दुसरं काय, परमार्थच नाही तुला, काही दान धर्म नाही. ते बांधणारे जे असतात ना, त्या मड्याचा हात जर बाहेर पडला ना, दुसरा लागेल मध्ये घे दाब दाब, सप्त्याला वर्गणी देईना. 78 वर्ष झाले पण त्याचा रुपया वर्गणीला नाही. बांबूची चौकट करुणी निजवले त्यास त्यावरणी, बांधिले सवड दोरीनी तो पुन्हा नया, कोणास दया येईना मज हरी भक्ती करू दे. कोणाला दया नाही, राहू द्या जरा का म्हणून. मड पेटवलं, जर माणूस लाकडात पेटला नाही तर लोक राखेल टाकतात, राखेल नाही असलं तर टायर टाकतात. एवढ्यावर बी नाही जमलं, घरी आल्यावरती बी घरातले सांगतात, अरे बरोबर अख्खा जळाला की नाही पाहून. जर शिल्लक असे तर अजून लाकडं टाक, पण त्याच लोकांना भीती, ते उठून घरी नाही. ज्यांच्यासाठी अहोरात्र झटला, स्मशानाच्या बाहेर वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या पाया तूने अपनों से, उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. जन्मा येऊन तू काय केले, मुद्दल तेच महाराजा भंगाच्या पहिल्या चरणात. आयुष्य वेचोनिया कुटुंबा पोशिले, आयुष्य वेचोनिया कुटुंबा पोशिले, आयुष्य वेचोनिया कुटुंबा पोशिले, आयुष्य वेचोनिया कुटुंबा पोशिले, आयुष्य वेचोनिया कुटुंबा पोशिले.
जोरात नका वाजवतो, बोट गिट्ट फ्रॅक्चर झाले अजून पण. फार सुंदर आवाज गोड आहे. मेरी आवाज ही मेरी पहचान है. ज्याची त्याची आवाजाची ओळख असते. माय बाबा आयुष्य वेचून कुटुंब पोसले, काय हित केले सांग बाप्पा. काय केलं तू कवर आहे प्रश्न विचारताय. ज्याने संसार केला, प्रपंच केला, उभा आयुष्य त्या प्रपंचाच्या धावपडीमध्ये केलं. परमार्थ देवाला कधी तुझं मी आठविले नाही. कधी देवा तुला कधी आठवलं नाही. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, देवा तुझे मनोहर रूप मला, देवा तुझे मनोहर रूप मला. बालपणी खेळ खेळलो, अंगी झालो तरणा तडा, सरून गेलो देवा पांडुरंगाधा, देवा तुझे मनोहर रूप मला, देवा तुझे मनोहर रूप मला. दूध जलता है पानी जलने के बाद आणि इंसान सुधरता है बर्बाद. लोक म्हणतात मी काहीच केलं नाही, आता काहीच करू नको. सोमवारी काळ्या थैलीत घेऊन आला तू. तू सोमवार चुकला नाही भल्या माणसा. अरे बायकोचा घरात उपवास होता रे, त्या दिवशी सुद्धा तू शिजवलं. आता काहीच करू नको. आयुष्य वेचून कुटुंब पोसले, काय हित केले सांग. काय केलं आपण जन्माला येऊ, नाही तर काय थोडी तरीच जन्म यावेन दास. आमचं उलट झालं, तरीच जन्म यावेन दास पैशाचे व्हावे. पैसा पाहिजे संसार करायला, प्रपंच करायला. आपल्या जबाबदाऱ्या आहेत. बायका पोरं व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे. पैसा लागणारच आहे. अर्थ म्हटलं की परमार्थ, परमार्थ म्हटलं की अर्थ. पण माय बापा हो, हे करत असताना त्याला विसरू नका. काय असतं बघा, बॅलेन्स आपण ज्याला म्हणतो, संतुलन. एखादी सासरवासीने देशगावांमध्ये माझी बहीण पाणी आणायला गेली. पूर्वीचा काळ होता, पाण्याची टंचाई होती, नळ वगैरे सुविधा नव्हती, विहिरीवरतून पाणी आणलं जात होतं. आता जर समजा 2-3 दिवस फॉल्ट झाला, डीपीवरती लाईट नसली तर विहिरीवरतून कुठेतरी पाणी आणलं लागतं. मग माता मावल्या पाणी आणतात. एक हांडा डोक्यावर, त्याच्यावरती एक कळशी, काखेत एक कळशी, हातात एक बादली. आणि तिच्या माहेरचं कोणीतरी येऊन या ठिकाणी रस्त्यावरती उद्धव भाऊच्या घराजवळ भेटले. ती बाई अर्धा घंटा बोलत राहते, पण तिच्या डोक्यावरचा बॅलन्स ढळू देत नाही. ती बोलते त्याच्या समोर, ती बोलते त्या व्यक्तीशी, पण तिचं सगळं लक्ष कुठे असतं, त्या वरच्या कळशीवरती. तसं प्रपंचातच राहा, फक्त तुमचं लक्ष त्याच्याकडे राहू द्या, म्हणजे तुमच्या संसारातला बॅलन्स सांभाळला जाईल, संतुलन सांभाळलं जाईल. आमची नजर त्याच्या परमपिता परमेश्वराकडे बघत, भगवान परमात्म्यापर्यंत आपली त्या ठिकाणी दृष्टी राहिली पाहिजे. त्याला काही लागत नाही ना, तो तुमच्याकडे काही मागतही नाही. पत्रम पुष्पम फलम तोय. काहीच नाही तुमच्याकडे. फुल द्या, फुल नसलं पाकळी द्या, पाकळी नसलं पान द्या, पान नसलं तर पाणी द्या, पाणी नसलं तर 2 हात आणि 3रं मस्तक टेकवा. काय लागतं त्याला? मागतच नाही ना तो काही. त्याला फक्त पाहिजे भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, ज्याचा भाव झाला, ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवा त्याला, दुरी नाही देवा त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, तुझा भाव झाला, आई देव
ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव तुमच्यापासून किती लांब आहे, किती लांब आहे. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाशी आरामू की भ्रांती शिकामू विषयावर. तुमच्या आतमध्ये ना, आणि ज्या दिवशी तो तुमच्या आतमधून गेला, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जोपर्यंत तो आत आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्या क्रिया सुरू आहे. एकदा तो त्याच्यातून गेला की तुमच्या दरवाजावर गर्दी जमा झालीच म्हणून समजा. लोक सांगतात चांगला होतो आता. अहो आता अर्ध्या घंट्या अगोदर आम्ही एका ठिकाणी बसून पित होतो चहा चहा. कन्फ्युज होईल. घास गेली सत्ता नाही. 10:30 वाजले. 10:35 पर्यंत कीर्तन करेल त्याची गॅरंटी नाही माय बापू. तुमचं कीर्तन पुरं करेल, काळजी नका करू. बाळकृष्ण महाराज समर्थ आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे नाहम वसामी वैकुंठे ना योग्याम हृदय राहो मै भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. माझे भक्त गाती जेथे दावी उभा तेथे दावी उभा तेथे दावी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे दावी उभा तेथे दावी उभा तेथे माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. हा भाव पाहिजे, हा विश्वास पाहिजे. देव भावाचा भावाचा अंत पार नाही त्याचा. भाव मोठा का देव. देव भेटून उपयोग नाही बरं, देव ओळखता आला पाहिजे. नाथांच्या घरी 36 वर्ष राबला तो. धोतरे गंगा तीरी 36 वर्षे द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. भगवंत नाथांच्या घरी 36 वर्ष राबले. 36. श्रीखंड्या म्हणून. श्रीखंड्या देव श्रीखंड्या म्हणून काम करतो. आमचा बंड्या आमचा ऐकत नाही. जगाचा बाप श्रीखंड्या म्हणून राबला, आमचा बंड्या ऐकत. 2 बैल पाणी पाजायला सांगितलं तर बंड्या तिकडून एवढ्या डोळे करतो. घरात बायको ऐकत नाही. टीव्हीची जर त्यांची आवडती मालिका लागली ना, काय मजा आली तुमची. तुम्ही चॅनल बदला. त्यांची आवडती मालिका लागल्यावर तुम्ही रिमोट घेऊन चॅनल बदलवाल, भाकरच बंद 2 दिवस. मी अनुभव घेतला लॉकडाऊन मध्ये. सुख म्हणजे नक्की काय असतं. रंग माझा वेगळा, या फुलाला सुगंध मातीचा. बापरे, मला बातम्या पाहायच्या. नुसतं रिमोट कडे पाहिलं तर एवढा डोळे करायचे, जणू काही नजर न सांगायची. रिमोट को हात लगाया समजे बाहुबली की तलवार को हात लगाया. मी मुकाट्यानं घराच्या बाहेर निघून जायचो. ही आमची अवस्था आहे. तुमचं काय देव जाणे. सांगायचं काय नाही. महाराज म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुर्मी. देव तुमच्यापासून किती दुर्मी हे सांगत होतो. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगतो, पाहे पादुद पवित्र आणि गोड पासे त्वचेच्या पदरा आड ते अविर्ण गोचिड अशुद्ध काय नाही. ते गोचिडाचं दुधाचं किती किलोमीटरचं अंतर आहे हो. देशगावान ते माहेर बायगाव का देशगावान ते चिकनगाव करमाड पर्यंत. ज्ञानोबरा त्वचेच्या पडदाआड नुसतं त्वचेचा पडदा आहे त्याला. पण गोचिड काही पडदा कुरतडत नाही, दूध काही पेत नाही. त्याला वाटतं रक्तातच मजा आहे. तसं आपल्याला वाटतं संसारातच मजा आहे. आपलं घर भलं, आपली बायको भली, आपलं हाडवाळ बुचकं भलं. आम्हाला परमार्थ माहिती नाही, आम्हाला सत्य माहिती नाही, आम्हाला वर्गणी माहिती नाही. अरे मसन खायचं माहिती असेल ना तुला. शेवटी तुमचं माझं सगळ्यांचं परमानंट ठिकाण येते. गव्हर्नमेंटने विचार केला, यांना उघड्या मसनात राहण्याची सवय नाही, यांना आरसीसीच्या घरात राहायची सवय पडली, म्हणून गव्हर्नमेंटने आता नदीच्या काठी आरसीसीचे बंगले उभे केले. नदी किनारी एक बंगला रे. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा. माता पिता बल मारतारी घोड़ा गाड़ी खेती बाड़ी छोड़ अकेला जाएगा. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा. तुमचं माझं परमानंट ठिकाण आहे. आपलं ठिकाण तिथेच. पाहेपात दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे आणि गोड आहे. पवित्र आणि गोड दोघी गोष्टी सापडत नाही.
काही गोष्टी गोड आहे पण पवित्र नाही, काही पवित्र आहे पण गोड नाही, काही पवित्रही नाही गोडही नाही, काही पवित्रही आणि गोडही आहे. गोड आहे पण पवित्र नाही, पवित्रही नाही गोडही नाही. काय आहे? दारू. दारू गोडही नाही, दारू पवित्रही नाही. दारू गोड आहे? कोण म्हणतो दारू गोड आहे? मला माहिती कडू येते. तुम्ही म्हणा तुला कसं काय माहिती? मी पेणारे पाहिले. पेणारा डोळे तोंड इतकं वाकडं करतो की आपल्याकडून त्याच्याकडे पावल्या जात नाही. ते इतकं तोंड वाकडं करतो, थुकतं 2-3 वेळा, डोळे मिचकावतं 2-3. ते लय श्रद्धावानांना हो ते पेताना देवाला 2-3 थेंब टाकतात. काय नाही बाबू याला म्हणतात. दारू गोडही नाही, पवित्रही नाही. ऐका, जगात 5 महापातक आहेत. जगात 5 महापातक आहेत, 16 उपपातक आहेत. 16 आणि 5 21 झालेत. काही एक वाचिक मानसिक, काही 3 वाचिक 3 मानसिक, त्यात 3 3 6 4 10 त्याचे 6 पोट प्रकार असे 16 उपपाप आहेत. 5 मुख्य पाप आहेत. त्याच्यातलं पहिलं पाप आहे दारू पिणे, सुरापान. पहिलं पाप आहे. पहिलं भागवतकारांच्या भाषणानुसार कलीचं पहिलं ठिकाणी दारू पिणे. ते सोडणे न सोडणे हा तुमचा वैयक्तिक विषय. तुम्ही काय तुम्ही आम्ही का तुझ्या बापाची पितो? माझ्या बाप कुठे रिकामा आहे मला पाहिजे. ती पवित्रही नाही, गोडही नाही. एक वस्तू गोड आहे पण पवित्र नाही. बत्सनाग नावाची वनस्पती आहे, खायला गोड लागते पण पवित्र नाही. काही गोष्टी पवित्र आहे पण गोड नाही. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. गाईचं गोमूत्र जर सुती कपड्याने 108 वेळा वस्त्रगाळ करून पेलं तर 6 महिन्यात चित्तशुद्धी होते. 6 महिने जर वस्त्रगाळ करून गाईचं गोमूत्र घेतलं, कॅन्सर सारखा दुर्धर आजार जातो. एवढं तिचे इफेक्ट आहे. माय बापू, या न्यायाला अनुसरून गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. दूध पवित्रही आहे आणि गोडही आहे. तसे बाळकृष्ण महाराजांसारखे जे संत या भूतलावरती आले, पवित्र सोहळी, ते पवित्रही आहे आणि गोडही आहे. पवित्र सोहळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम, त्यांनी आयुष्याचं त्या ठिकाणी सार्थकी लावलं. त्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी सार्थकी लावलं. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. कृत्य कृत झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा होती जीवनामध्ये मुक्त व्हायची. एक लक्षात ठेवा, काही लोक 2 जन्मात मुक्त झाले, काही 1 जन्मात मुक्त झाले, काही 6 महिन्यात मुक्त झाले, काही 7 दिवसात मुक्त झाले, काही 1 तासात मुक्त झाले. काहींना 2 जन्म घ्यावे लागले मुक्त होण्याकरता. नारदाला देव 2 जन्मात भेटला. मागच्या जन्मात नारद दासीपुत्र होते. संत आले चातुर्मासाला, संतांची सेवा आईने केली. आई सर्पदंशाने गेली. नारदाला त्या ठिकाणी गतजन्माची स्मृती होती. नारद या जन्मात संतांची सेवा केली. पुढचा जन्म त्या ठिकाणी त्यांचा ब्रह्मदेवाच्या घरी झाला. ब्रह्मदेवाला 10 मुलं झाली. 9 पोरांनी लग्न केले. 9 पोरांचं लग्न कर्दमाची जे मुली होत्या कर्दम ऋषीच्या, त्यांच्या ज्या 9 कन्या त्यांच्या सोबत लग्न झालं. कर्दम आणि देव होती. यांना ज्या अनुसूया माता वगैरे ज्या झाल्या त्यांच्या सोबत त्यांना लग्न. नारद एकटे ब्रह्मचारी होते. नारद एकटे ब्रह्मचारी राहिले. माय बापा, नारदाला 2 जन्म घ्यावे लागले देवाला भेटण्याकरता. पुंडलिक रायाला 1च जन्मात देव भेटला. मायबापांची सेवा केली आणि देव भेटला. एक लक्षात ठेवा, देवाची सेवा करून मायबाप भेटत नाही. तुमचे आई वडील जर गेले, तुम्ही कोणत्याही देवाची तुम्ही उपासना करा, मायबाप पुन्हा भेटत नाही. देवाची सेवा करून मायबाप भेटत नाही, पण मायबापाची सेवा करून देव मात्र नक्की भेटतो. पुंडलिकाने मायबापाची सेवा केली आणि परमात्म्याला प्राप्त केलं या जन्मामध्ये. ध्रुवाला देव भेटले 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यात ध्रुवाला देव भेटला. ध्रुवाला तपश्चर्या तशी केली. 5 वर्षाचं लेकरू होतं, घर सोडून गेलं. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा 1 बोर खायचा. 3 दिवसातून एकदाच बोर खायचं. ते ध्रुवाचं चिंतन ऐकलं की मला आपली एकादशी आठवते. लोकांची एकादशी ठरलेलं काय म्हणतात, आम्ही मोठ्या मोठ्या एकादशी धरतो. मोठी छोटी असं काय असतं? मोठी छोटी, अरे आषाढी कार्तिकी मोठ्या मोठ्या, बाकीच्या
एक बाई तर म्हणे मी मन मोकळी एकादशी करते म्हणे महाराज. मन मोकळी कस काय म्हणले महाराज सकाळी अर्धा लिटर दूध 6 केळी 1/2 किलो खजूर मुठभर बदाम 9 वाजता लगेच भगर आमटी 12 वाजता 1.5 किलो साबू 4 वाजता पुन्हा केळीचं शिकरण संध्याकाळी पुन्हा त्या ठिकाणी अरे बापरे मन मोकळी एकादशी येता जातात सर ते व्रत व्रत वेगळं उपवास वेगळा. नुसतं उपवास आणि त्याला उपवास म्हणतात पण जे नियमानं केलं जातं त्याला व्रत म्हणतात. आम्हा व्रत उपवास नाही म्हणला ते व्रत आहे उपवास नाही. नुसतं उपवासी राहून जर देव भेटला असता तर फुटपाथवर साधे लोक उपवासी झोपतात त्यांनाही देव भेटला असता ना. पंढरपुरामध्ये किती लोक त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती त्यांना पाहिलं की असं वाटतं की रे बापरे देवाच्या गावात अशी परिस्थिती. ते देवाला आळवतात महाराज भगवान के नाम पे दे दे अल्लाह के नाम पे दे दे भगवान तेरा भला करेगा बाल बच्चों को दुआई देंगे. आणि एक तर मला म्हणले बाबा लय वाईट आहे देवा मला उचलत कसा नाही आमच्या भागान कुठे लपला कुठे काचाच्या पेटीत जाऊन बसला त्यांना आम्ही दिसत नाही कान कसा उचलत नाही किती त्रास या ठिकाणी होतो. मी आगाऊपणा केला. मी म्हटलं बाबा देवानं उचलायची कशाला वाट पाहतात बाजूला चंद्र भागायचा जागीच कान होऊन जायचं. ते सुटलं ना माझ्यावरती म्हणले माणसं मारायला येतात का चांगला गण लावतो मारा दिसतो धोतर नेसतो माणसं मारायला येतो का रे म्हटलं तूच म्हटला ना देव कुठे लपला बाजूला पळ एवढंच बोललो तुला. मला काय सांगायचंय माहिती ते व्रत आहे. ध्रुवाला 6 महिन्यात देव भेटला. राजा परीक्षितीला 7 दिवसात भेटला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात परीक्षितीला भेटला. आणि 1 तास उरला खटवांग रायासे 1 तास उरला खटवांग रायासे 1 तास उरला खटवांग रायासे भाग्य तशा कैसे प्राप्त झाली भाग्य तशा कैसे प्राप्त झाली हरिमुखे गाता हरपदे जनता हरिमुखे गाता हरपदे जनता भाग्य तशा कैसे प्राप्त झाली भाग्य तशा कैसे प्राप्त झाली हरिमुखे गाता हरपदे जनता हरिमुखे गाता हरपदे जनता गेला तो पर्दे में रहने दो पर्दा ना ही कृपा आहे आपल्यावर की आपल्या लेकरं कीर्तनात येऊन बसतायत. विनोदाचा भाग टाकून द्या. या वयात हे लेकरं जर कीर्तनात येऊन बसत असते हे बघा दोघं किती गोड दिसतात. असं वाटतं जवळ करून गेलं. वा वा अरे ही मागच्या जन्माचे पुण्य आहे ना. आता येऊन विकास महाराजांचे मागच्या जन्माचे पुण्य का बरं नंद बोलू का कमी पडलं कुठतरी. हे यांच्या वाट्याला या वयात अरे हे मागच्या जन्मातलं योग भ्रष्ट आहे. सोपं आहे का ते. बाळकृष्ण महाराजांची या वयात कृपा होणं सोपं आहे.
मला वाटतं मी आतापर्यंत जेवढे मठाधिपती पाहिल्यांना त्या सगळ्या मठाधिपतींपैकी सगळ्यात कमी वयाचे भक्त विकास महाराज. माझे 21 वर्षाचा अनुभव आहे. आला तो तुम्हाला सांगून गेला होता मी पुन्हा येईल. ये एवढ्या कमी वयात मठाधिपती होण्याचा मान विकास महाराजांना मागच्या जन्माची पुण्य येते, या जन्मातले नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल तिळ तिळ पुण्य साचा पडे बहुत सुकृताची जोडी म्हणून सगळ्यांना थोडी विठ्ठल आवडतो. कोणाला काय आवडून सांगता येत नाही. एकाला सगळे आवडत नाही, सगळ्याला एक आवडत नाही, एकाला सगळे आवडत नाही, सगळ्यांना एक आवडत. आवडेच्या हरी अंतरापासून देव आवडला पाहिजे. तो अंतरापासून काळजापासून. जितका आम्हाला प्रपंच आवडतो तितका देव आवडतो का? ज्या दिवशी तुम्हाला प्रपंच इतका देव आवडेल त्या दिवशी देव भेटेल माझ्या. तितका आवडला पाहिजे ना. आवडीने भावे तुझी चिंता त्याशी नको पती लक्ष्मीचा सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकळी. फक्त एक कर जैसी स्थिती आहे कवतुक आहे. अन्न धनमान हे तो प्रारब्धाधीन प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोभा. तुम्हाला आज काय खाऊ घालायचं का तसंच ठेवायचं हे त्याने ठरवलेलं आहे. त्याने ठरवलं आज तुला काय खाऊ घालायचं, तुला तसाच उभा करायचा हे त्याने आधीच ठरवलं. तुमच्या हातात काहीच नाही तरी माणूस कोणत्या गोष्टीवर युगो करतो तेच समजत. आपल्या हाती काहीच नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला किंवा व्यर्थ गेला. काय हाय काय आपल्या हाती सांगा ना. मरण तुमच्या हाती आहे, जन्म घेणं तुमच्या हाती आहे. जर तुमच्या हाती असलं तुम्ही 6 महिने आधीच फोन केला असता नातेवाईकांना चांगलं चांगलं घेऊन या तिकडून. 6 महिने वेळ आपल्याकडे. बरं झालं देवाने मरणाची डेट फिक्स केली नाही, जन्माची डेट फिक्स आहे. 9 महिने अगोदर चावूल लागते की कोणीतरी येणार. 9 महिन्या अगोदर कळतं की घरामध्ये बाळराजे जन्माला येणार आहे. मरण कळतं का? मरण कळत नाही तेच बरे. मरण कळत नाही. सुखाची चाऊल 9 महिन्या अगोदर लागते, दुःखाची चाऊल भगवंतानं लागू दिली नाही. अचानक येतं ते, निमित्तही होत नाही. देव त्याच्यावरती कधी जीव देत नाही. मी तर या मताचा आहे याच्या पुढे जे जे जन्माला येतील ना देवाने असं कपाळावरती लिहूनच पाठवलं पाहिजे. जसं गाडीला नंबर प्लेट असते MH19 EA 1052 तसं कपाळावरती लिहूनच पाठवलं पाहिजे. 35 वर्ष 55 वर्ष 40व्या वर्षी मारामाऱ्या झाल्या, समोरचा तलवार घेऊन मारायला तो म्हणला मार 15 बाकी अजून. मारने वाला है भगवान बचाने वाला है. बालन बाका होता जिसका रक्षक देवतारी त्याला पण जो हातोपाई मरी त्याला देव काय. तू का म्हणे बुडे बांधुनी दगड त्याचे काय पुढे धावयाचे. महाराज म्हणता बापू असं जर जगत असाल आयुष्य वेचून कुटुंब पोचले काय हित केले. काय केलं तुम्ही जन्माला येऊन, काय हित केलं. तुकोबारायांनी विचारलं काय केलं तू. परमार्थ नाही, नामस्मरण नाही, एकादशी व्रत नाही, पंढरपूरची वारी नाही, कधी परमार्थ नाही, दान धर्म नाही, अन्नदान नाही. अरे काय केलं बाबा तू. तो म्हणला काय केलं. तुकोबाराय सांगता मी सांगू तुला काय केलं. अभंगाच्या दुसऱ्या
घडी भोगावया मुकाता हरी बोल हरी बोल मुकाता फुकाचा चाकर झाला कबाडी नाही घडी भोगावया फक्त नाव आहे ना तुमचं तब्येतीनं उलट झालंय हनुमान तिकडे पाहिजे होत हार फुकाचा चाकर झाला से कबाडी कबाडी म्हणजे हमाल भारवाई हमाल संसार नुसता संसार केला तू कोबारा सांगता तू फुकाचा हमाल झाला फुकाचा चाकर फुकट झाला से कबाडी हमाल नाही सुख घडी भोगावया एक क्षण सुद्धा संसारात सुख नाही सुख पाहता जवा पडेल दुःख सुख नाही